नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत मशरूमची भाजी दाखवणार आहे। मित्रांनो, ही काळ्या मसाल्यामध्ये छान अशी कोट करून बनवलेली आहे। तर ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी मशरूम घेतलेले आहे एक पाकिट। त्यातल्या त्यात हे मशरूम आहे ना मी नॉर्मल असं गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवलेले आहे। त्यामुळे होतं असं की हे मशरूम आहे ना छान असे फुगून येतात। आता याच्या वरची जी साल आहे ती आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। ती अशी छान अशी गरम पाण्यात ॲड केल्यानंतर आपोआप निघते। त्यानंतर काळ्या मसाल्यामध्ये 3 कांदे, लसूण, कोथिंबीर आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि 4 टोमॅटो घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपलं साहित्य इथे कंप्लीट झालेलं आहे। मिक्सरला हे दोन्ही वाटण आपण लावून घेऊया। एकीकडे मशरूम कशा पद्धतीने कट्स करायचे ते सांगणार आहे। येथे मी मशरूमची वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि आता आपण याची ना जी पाकचा जो देठ असतो ना तो काढून घ्यायचा आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंफार देठ इथे ठेवू शकता। मी तुम्हाला 2-3 प्रकारे दाखवणार आहे। आता याचे जे देठ आहे ना ते नॉर्मली छोटेच होते, त्यामुळे मी अशा पद्धतीने येथे कट्स केलेले आहे। आता मी तुम्हाला जसं तुम्हाला शेप हवा आहे त्यानुसार तुम्ही येथे मशरूम कट करू शकता। तर मी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने येथे मशरूम कट्स करून दाखवलेले आहे। तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही येथे कट्स करू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो आपण मशरूम छान असे कट्स करून घेणार आहे। तर मी संपूर्ण मशरूम येथे कट्स केलेले आहे। आता एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेले आहे। चिमूटभर यामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळे मशरूम आहे ना यामध्ये ॲड करायचे आहे। याच्याने होतं असं की मशरूम काळे पडत नाही। तुम्ही अर्धा तास जरी असे ठेवले तरी मशरूम काळे पडत नाही, लक्षात घ्या। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई छान गरम झालेली आहे। यामध्ये 3 पळी तेल घालायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरं आणि अगदी थोडीशी आपल्याला इथे मोहरी घालायची आहे। मोहरी जास्त घालायची नाही, स्किप केली तरी चालेल। आता मी जे मिक्सरला वाटण करून ठेवलेलं आहे काळं ते ॲड केलेलं आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे आणि वाटणला छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे जेणेकरून हे वाटण येणं खाली चिपकणार नाही। आपण वाटण ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नव्हता, त्याच्यामुळे वाटण येणं अगदी घट्टसर होतं। त्यामुळे थोडंसं पाणी येथे घातलेलं आहे सुरुवातीला। आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा मसाला इथे फ्राय होऊ द्यायचा आहे। तर मसाला छान होण्यासाठी येथे मी ना झाकण ॲड केलेलं आहे। 2 मिनटं झाकण असंच ॲड करायचं। त्यामुळे होतं असं की लवकर आपला मसाला हा होतो आणि त्याला छान असं तेलही सुटतं। आता हा मसाला तुम्ही फायनल असा बघू शकता, अतिशय सुरेख पद्धतीने हा झालेला आहे। आता यामध्ये ना आपण जी 4 टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती ॲड करायची आहे। मित्रांनो, येथे टोमॅटोची प्युरी ऑप्शनल आहे, पण याच्याने ना ग्रेव्ही छान होते, त्यामुळे मी येथे ॲड केलेली आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर येथे ना 2 ते 3 मिनटं आपण झाकण ॲड करून छान असा मसाला होऊ दिलेला आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये ना काही ठराविक मसाले ॲड करूया। मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तुम्ही येथे ॲडिशनल मसालेसुद्धा ॲड करू शकतात किंवा खडा मसालासुद्धा तुम्ही येथे ॲड करू शकता, पण मी बाकीच्या गोष्टी स्किप केलेल्या आहे। आता या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता छान असे ना आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा हा झालेला आहे। आता यामध्ये ना मशरूमचे काप ॲड करून घ्यायचे आहे। येथे तुम्ही बघू शकता मशरूम अजिबात काळे पडलेले नाही, त्यामुळे ना याला मिठाच्या पाण्यामध्ये घालणे अजिबात स्किप करू नका, जेणेकरून हे मशरूम ना छान असे व्हाईट राहतात। आता येथे ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। यावर एक झाकण ॲड करायचं आहे। 2 ते 3 मिनटं अशाच पद्धतीने ठेवायचं आहे। तर मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे। जर तुम्हाला मशरूम भाकरीसोबत, भातासोबत खायचं असेल तर तुम्ही येथे थोडं पाणी ॲडिशनल वापरू शकता, जेणेकरून ती ग्रेव्ही होईल। आणि जर तुम्हाला नको असेल ग्रेव्ही तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालायचं आहे, अर्धी वाटी, आणि तुम्ही छान असं घट्टसर ठीक अशी ग्रेव्ही बनवून तुम्ही हे मशरूम सर्व करू शकता। आता मी मशरूम ना भाकरीसोबत आपल्याला खायचं आहे, त्यानुसार मी येथे हे मशरूमला ग्रेव्ही बनवणार आहे। त्यामुळे मी येथे ना अर्धा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धवट झाकण ॲड करायचं आहे। 3 ते 4 उकळ्या काढून घ्यायच्या आहे। फायनल असं तुम्हाला दाखवते। आता येथे हातावर कस्तुरी मेथी क्रश करून घ्यायची आहे। त्यानंतर यावर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर ॲड करायची आहे।
तर मित्रांनो तयार आहे आपलं काळ्या मसाल्यामध्ये मशरूम. तर मित्रांनो तुम्हाला जर इथे ग्रेव्ही स्किप करायची असेल तर तुम्ही स्किप करू शकतात किंवा मग तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही ही भातासोबत भाकरीसोबत कशाही सोबत ही मशरूम भाजी खाऊ शकतात. इतकी सुरेख पद्धतीने होते. अशा पद्धतीने मित्रांनो आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.